भाऊ, अरे आईना सांग मी आलोय. अरे ये इकडे आहे ये भाऊ ये हा आलो रे. हो काय रे इकडे कुठे भाऊ हा हे कडवेवाल सहस्रबुद्ध मंडळीत ना आणलेत. अरे वा तुला काय रे ठाऊक आईला कडवेवाल हवे होते ते नाही माहित नव्हतंच हा. पण विजू वहिनींची तुरीची डाळ आणायला गेलो होतो. हो. तिथं फर्स्ट क्लास वाल दिसले. म्हटलं तुला लागणारच. आणि हा साबण सुरा ठेव. साबण चुरा दीक्षितन कंपनीत आणलाय, स्पेशल आहे. काही नको काही फेस बीस येत नाही त्या दीक्षित आणि कंपनीच्या साबण चुऱ्याला. अरे मी 1000 प्रकारचे साबण चुरे वापरून बघितलेत. अरे. कळलं का? दीक्षितांचा साबण चुरा बेस्ट. मी सांगतो डोळे मिटून वापरा. बरं फेस नाही आला तर पैसे देऊ नका, मग तर झालं. हा बघ फेस आला की नाही, मग चला साबण चुरा आणि कडवेवाल यांचे 7 रुपये 9 आणे झाले. बाजारातनं मटार आणायला सांगितले की गवार आणायची आणि गवारमध्ये मटारपेक्षा जास्त प्रोटीन्स कसे असतात हे पटवत राहायचं. हा याचा नेहमीचा उद्योग आहे. काय रे गंपू हा नवीन बायको कशी आहे? नवीन बायको कशी आहे? 4 चौघींसारखी आहे. हा. तिचं जमायला जरा कठीणच होतं. अरे हो त्यातनं आमचे सासरे अण्णासाहेब हा. भोर संस्थानात खाजगीकडे होते, तिथनंच रिटायर्ड झाले. पदरात 9 मुली, कशी जमणार सगळ्यांची लग्न. म्हणून म्हटलं आपल्याला जितका भार उचलता तेवढा भार आपण उचलावा, एक तर एक. बरोबर आहे. आपण जन्माला आला तेच परोपकारासाठी नाही का? कॉलेजमध्ये गेला ते सुद्धा प्राध्यापकांच्या चुलीत चालू राहाव्यात म्हणूनच एका इयत्तेत 4-4 वर्ष काढलीत आपण. हा? नाही तू कर चेष्टा, पण मी खरंच सासऱ्यांचा विचार केला. नाहीतर जिमखानावरच्या काथ्यावाला कुरुळकरांची एकुलती एक मुलगी सांगून नव्हती आली मला. बर घर जवळ करून घेणार होते, मग? प्लस काथ्याच्या धंद्यात पार्टनरशिप, मुलगी चांगली गोरी पान. अरे मग करायचंच की तिच्याशीच लग्न. मला तर बुवा ते रॉंग वाटलं. अहो त्या मुलीला काय कुणीही हसत हसत उचलून नेईल. आमच्या बायकोचं जमायला जरा कठीण होतं. नाही तुझ्यासारखा परोपकारी विचार करणारे फार थोडेच रे. पण मला सांग हा. ऐन लग्नात त्या भज्जीला काय खाणाखुणा करत होतास तू? अरे मला वाटलं ते चर्मणवती विसरले. अरे महेंद्र तनया वरच रेंगाळले होते. अरे मुहूर्ताला थोडासा वेळ असला की भज्जे लोक असतात ना जरा आपली गायकी वगैरे दाखवतात. मला काय माहित, माझं पहिलंच लग्न. अरे मग आमची काय 15-15 लग्न झालेत का त्या काझी सारखी? पण ह्याला मदत कर त्याला मदत कर असं नाही करायला जात कोणी. आणि लग्नामध्ये मला कसला खाणाखुणा करत होतास? अरे घोळच झाला भाऊ. काय? अरे तो आमच्या ऑफिसचा सुपरिटेंडंट आहे ना, हो. त्याला घालायला जो हार आणला होता तोच माझ्या हातात दिला कुणीतरी आयत्या वेळी. अरे बरं मी तुला खुणवतोय तर तुझं लक्ष करवलीकडे. इतक्यात वाजवा झालं आणि तो सुपरिटेंडंटचा हार मला बायकोच्या गळ्यात घालावा लागला. अरे 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 बरं शनिवारी संशय कल्लोळ आहे, येणार असलास तर तिकीट काढतो. अरे नक्की येणार. हा परवा बाजारात गणपतराव भेटले होते. कोण बोडस? मग दुसरे कोण? अरे वा बजावून आलो त्यांना. काय? म्हटलं आम्ही येतोय शनिवारी, फाल्गुनराव पूर्वीच्या गंधर्व कंपनीच्या थाटात झाला पाहिजे. असं तू त्यांना बजावून आलायस? हा. ओळखीच आहेत वाटतं तुझ्या. ओळख कशाला पाहिजे? अरे ओळख कशाला पाहिजे? अरे दमड्या मोजून वी आर गोइंग टू सी हिज प्ले. क्वालिटी नको परफॉर्मन्सला. अरे पण असं आपण त्यांना सांगणं म्हणजे आगाऊपणाचं दिसतं. अरे हे काय मागे एकदा अच्युतराव पटवर्धनांच्या भाषणानंतर त्यांना म्हणाला होतास अलीकडे तुमची भाषणं पूर्वीपेक्षा बरी होतात म्हणून. मग काय वाईट होतात असं सांगायला हवं होतं. काहीही सांगायचं नाही. अरे अरे त्यांच्या मानाने आपण कोण बाबा? कुणीच नाही. डोंट टेल मी दॅट भाऊ, डोंट टेल मी दॅट. अरे आपण त्यांच्या व्याख्यानांना गेलोच नाही तर ते पुढारी राहतील का? हा? अरे वी आर अ पार्ट अँड पार्सल ऑफ देअर हे पुढारीपणा. अरे म्हणून काय तू त्यांना शाबासकी द्यायचीस? मग काय शाला नॉट टेल हिम की बुवा धिस इज व्हॉट आय फील. कमालच करतोस तू. चल येतो मी. ये हा, आईनं सांग सामान टाको पुढच्या हो वेळेला. हो सांगतो. भाऊ येतो रे. ये मंडळी ही परस्पर विरोधी स्वभावाची माणसं माझ्याच आयुष्यात का यावीत हे एखाद्या सामुद्रिकाला विचारून घेतलं पाहिजे. नाहीतर अंतू शेठ माझ्या आयुष्यात याचं कारण काय? नमस्कार हो जावई बापू. नमस्कार अंतू शेठ. बसा. काय अंतू शेठ आज भाषणाला नाही दिसलात? कुणाच्या? नेहरूच्या? हट. अरे ते कोकणात दुष्काळ पडला ना
मग भाषणे कसली रे? तोच तांदूळ दे. हे म्हणजे भाटाच्या घाटीत बुडणाऱ्या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर उभं राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे. तो तिथे बोंबलतो हा इथे याचा त्यास उपयोग नाही त्याचा यास. तुम्ही आपले खुळे आलं नेहरू चालले बघायस आणि रत्नागिरी साडून दाखवलं नाही काय त्यास. बाळ गंगाधर टिळक जन्मली ती खोली आणि खाट. गंगाधर पंत टिळकास काय स्वप्नात दृष्टांत झाला होता तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार आहे म्हणून? कुणाच तरी खाट दाखवलं आणि दिलं ठोकून. टिळकाने पहिल्याच्यावर टॅ केले. पुरावा काय? टिळकाच्या आईशीचं बाळणपण केलेली सून होती साक्षीस. टिळकाचं सोड, त्यांच्या जन्मात 100 वर्ष झाली, पण तुम्ही जन्माला ती खोली आणि खाट तुमच्या मातोश्रीस तरी सांगता येईल का हो? घरी जाऊन विचारून येईन मग मला सांगा टिळकाच्या आणि नेहरूच्या गोष्टी. मला नेहमी प्रश्न पडायचा, या मंडळींची आदराची स्थानं तरी नेमकी कुठली? आता तुमचा गांधी, हम्म, कसला गांधी? जगभर हिंडला पण रत्नागिरीस फारसा आला नाही तो. पक्का तो त्यास नेमके ठाऊक. इथे त्याच्या पंचाचे कौतुक नाही की दांडीचे नाही. इथे सगळेच पंचवलंटेच्या पेक्षा उघडे. सुतापितात काही तथ्य नाही हो. तिसरे शस्त्र उपवासाचे. इथे निम्मे कोकण उपाशी. अहो तुपाशी खाणारे सुपाशी माणसाचे कौतुक आम्हाच कसले? नाही, माणूस असेल मोठा, माणूस असेल मोठा, पण आमचे हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर? आणि स्वराज्याचा संबंध म्हणाल तर तो गांधीशी नाही, टिळकाशी नाही आणि सावरकराशी नाही. असं कसं म्हणता? काय? मग स्वातंत्र्य काय आकाशातनं पडलं की ते काय? कुठून पडलं ते तुम्ही तपासा. अहो इंग्रज गेला तो कंटाळून. लुटण्यासारखं शिल्लकच काय होतं इथे? धंदा बुडीत खाती जायला लागला. फुकलं आणि दिवाळ. कुंभार गेला मडकी घेऊन. तुम्ही फुका उकिरडी. नाही नाही, असं कसं? ए. अहो साहेब गेला म्हणून तर समाजवादाचा मार्ग मोकळा झाला ना अंतू शेठ. अहो कसला समाजवाद? समाजवादाच्या गफ्फात नुसत्या गफ्फा. जावई बापू, आंब्याचे एक पान देखील नसते हो दुसऱ्या पानासारखे. सगळ्या माणसांची नशिबे सारखी होतील कशी? आणि घटकाभर धरा आला तुमचा समाजवाद. तो आमचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतोय कोकण रेल्वे आली, कोकण रेल्वे आली, कोकण रेल्वे आली, आणि गेली पांडुगुरुवाच्या परसामधून. म्हणून पांडुगुरुवाच्या छोट्या खांद्यास हाताचे खुंट का फुटणार आहेत? आणि हात नाहीत म्हणजे कसेल त्याची जमीन आणि दिसेल त्याची थैली आहे तुमच्या राज्यात. छोटा पांडू असणार काय आणि कसा? तो तसाच राहायचा. स्वराज्य आले म्हणून हरिसाठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही आणि महादेव गोडबोल्याचे दोंद आत गेले नाही. समाजामध्ये डावे उजवे हे राहायचेच. अहो रामराज्यात देखील रामाने हनुमानाचे शेपूट उपटून आपल्या पाठीस नाही जोडले. तो नरच राहिला, हा वानरच. हो पण स्वातंत्र्यानंतर किती सुधारणा झाल्या. हो तुमच्या रत्नागिरीमध्ये वीज आली. हो. तुम्ही नाही घेतलीत वीज. ठेव, काळो खायचो आपलं बरं आहे. उद्या झकपक प्रकाश पडला म्हणजे बघायचं काही दळीद्रच ना. पोपडे उडालेल्या भिंती आणि गळकी कवले बघा स्वीज हो कशा सावी. आमचे आपले दारिद्र्य काळो खत दळलेले बरे. चला या. श्रीराम. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.